प्रकार दुसरा, संख्येला गुणोत्तरात विभागणे. संख्येला गुणोत्तरात विभागणे. प्रकार दोन, संख्येला गुणोत्तरात विभागणे. पहिलं गणित. पहिलं गणित सगळ्यांनी बोर्डवर पाहायचं. गणित कसं येतं परीक्षेला. 300 ला 2/3 मध्ये वाटा किंवा विभागा. म्हणजेच काय रे, हिस्से पाडा. गणित असं येतं. 300 ला 2/3 मध्ये वाटा. वाटा म्हणजेच काय, विभागा. म्हणजे तुकडे करा. तुकडे करताना त्याचे तुकडे कसे होतील, 2/3. मग हे गणित सोडवायचं कसं. सगळ्यात पहिले तर संख्या भागिले. संख्या घेतली, भागिले दोन्ही गुणोत्तरांची बेरीज. दोन्ही गुणोत्तरांची बेरीज 2 आणि 3. आता असं कर शिंदडी बी. गुणोत्तरांची बेरीज. संख्या भागेला गुणोत्तरांची बेरीज. संख्या भागेला गुणोत्तरांची बेरीज किती आली, 5. याला द्यायचा भाग. हे गुणोत्तर लिहून घेऊ इथे आपण. 2/3 लिहिलं. 5 1 5 6 5 0. याला म्हणतात एक हिस्सा. याला काय म्हणतात, एक हिस्सा. आता याला किती हिस्से द्यायचे, याला किती द्यायचे, तर हा हिस्सा उचलायचा आणि त्यांच्या खाली टाकायचा आणि दोन्हींचा करायचा गुणाकार. काय वाटतोय आपण, 300 रुपये. काय वाटतोय आपण, कोणत्या गुणोत्तरात, 2/3. मग आपण 300 लिहिले, भागिले दोन्ही गुणोत्तरांची बेरीज. 300 भागिले 5, त्याचा भागाकाराला 60. म्हणजे काय, एक हिस्सा. हा एक हिस्सा उचलला आणि गुणोत्तरांच्या खाली टाकला, दोन्ही गुणोत्तरांच्या खाली. आणि यांचा गुणाकार करायचा. 60 दोन्ही आणि 60 त्रिक 120 रुपये यल भेटतील. आता यांनी नाव देऊन टाकू आपण. हा ए आणि हा बी. ए ला किती भेटतील आणि बी ला किती. आणि यांची दोन्हींची बेरीज 300 आली पाहिजे तर आपलं गणित बरोबर आहे. असे गणित आपल्याला आता सोडवायचे आहे. कोणाकोणाला समजलं. आता हे पहिलं गणित आहे, पहिले पाहून पाहून लिहून घ्या. मग दुसऱ्या गणितापासून तुम्ही सोडवायचं. मी पण सोडून दाखवेन, पण तुम्ही सगळ्यात पहिले सोडवायचं. पहा कसं केलं तर. पहिले गणित लिहू. स्टेप क्रमांक 1, स्टेप क्रमांक 2 आणि स्टेप क्रमांक 3. 3 स्टेप मध्ये गणित खतम झालं पाहिजे. सोपं आहे ना. भागाकार आणि गुणाकार कामात येतोय की नाही. म्हणून गुणाकार भागाकार पक्का करा. ते करण्यासाठी पाढे लागतील. आता शिकताना नेहमी आपण काय करतो रे, सोपे सोपे गणित शिकतो. आणि जेव्हा आपण त्या पोलीस भरती ग्रंथ 2 मध्ये गणित शिकायला जातो तेव्हा आपल्याला सगळे ब्रँडेड गणित भेटतात. म्हणजेच काय, बेसिक पक्का राहिलं तर किती बी ब्रँडेड गणित राहिलं तर आपलं सुटतं. म्हणून शिकताना असं शिकायचं की आपल्याला ते जमलंच पाहिजे. आणि शिकल्यानंतर लगेच त्याची प्रॅक्टिस करून टाकायची. सकाळी 1 वेळा आणि संध्याकाळी 1 वेळा, 2 वेळा प्रॅक्टिस लावायची त्याची. उत्तर आलं 120 रुपये ए घेईन, 180 रुपये बी घेईन. येईन. चला पुढचा प्रश्न जमतो का पाहू. 287 ला 4/3 या गुणोत्तरात विभागा. 287 ला 287 4/3 मध्ये विभागा किंवा त्या गुणोत्तरात विभागा. स्टेप क्रमांक 1 संख्या लिहून घ्यायची. 287 भागिले दोन्ही गुणोत्तरांची बेरीज. 4 आणि 3 7. 4 आणि 3 7. 7 1 7 चौक 7 1. त्यानंतर गुणोत्तर लिहून घ्यायचं. 4/3. हा एक हिस्सा किती आला रे, तो हिस्सा उचलायचा आणि गुणोत्तरांच्या खाली टाकायचा आणि दोन्ही गुणोत्तरांचा गुणाकार. 3 1
तीन चौक बी हा 123 रुपये घेईन, बरोबर का? 4 एक 4 चौक आणि ए किती घेईन रे? 164. तुमचं येतंय का पहा? ए 164 घेईन आणि बी 123 रुपये घेईन. तर तुम्ही जेव्हा बिझनेस वगैरे करणार तेव्हा हिस्से वाटप असंच होतं गुणोत्तरामध्ये. असं नाही चालत तू एवढं घे मी तेवढे घेतो. हिशोबला हिशोब जुळला पाहिजे. दोघींची बेरीज किती आली पाहिजे? 287. इन का? इनच. कोणाकोणाला समजलं? द्या सर, आता तुम्हाला पटीन तसं द्या. बर, 240 ला 2/3 गुणोत्तरात विभागा. 240 ला 2/3 गुणोत्तरात विभाग. दोनशे 40 ला 2/3 गुणोत्तरामध्ये विभागा. दोनशे 40 संख्या लिहून घ्यायची, भागेला गुणोत्तरांची बेरीज भागेले 5. 2/3 इकडे लिहून घ्यायचं, भाग द्यायचा. 5 एक 5 चौक उरले 5 8 एक हिस्सा दोन्ही गुणोत्तरांच्या खाली हिस्से टाकायचे आणि गुणाकार करायचा. 2 8 अच्छाले 2 चौक 8 आणि 1 3 8 अच्छाले 3 चौक 12 आणि 2 96. 144 येत आहे का? चेक करा. आता हे कमी कमी संख्या राहत, तुम्ही ते मोठ्या मोठ्या संख्या राहतील, तर तुम्हाला तसा भागाकार जमला पाहिजे. समजलं का? आता तुम्हाला वाटलं की सर हा 48 खाली येतोय, मग मी वरती जर टाकला असं चालेल का सर? 48 गुणिले 2 कसं बी कर, असं बी चालेल, फक्त तुला गुणाकार आला पाहिजे, म्हणजे तू कसं बी उत्तर काढू शकतो. कोणाकोणाला समजतंय? गणित क्रमांक 4. 3240 3240 ला 5/3 या गुणोत्तरात विभागा. 5/3 या गुणोत्तरात विभागा. तीन 3240 ला 5/3 या गुणोत्तरात विभागा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी जे गणित शिकवतो तेच परीक्षेत पडता, त्यामुळे शिकताना डायरेक्ट असं समजा की परीक्षात चालू आहे, आता मी ज्याला विचारेन त्याने उत्तर द्यायचं. 3240 ला 5/3 मध्ये विभागा. झालं? शाबास. 3240 भागेले गुणोत्तरांची बेरीज. 5 आणि 3 8, 8 चौक 32, 8 पंचे 40. 45 वाले कोण कोण आहे? 45 उत्तर कोणाकोणाचा आला? एक हिस्सा 45 कोणाकोणाचा आला? त्याचा आला वा तिकडे. 45 ने येणार भाऊ. भागाकार करताना एक एक संख्येला भाग देणे. 3 येतो का 8च्या पाड्यात? 0. मिक्सचर झालं. 8 चौक 4 येतो का 8च्या पाड्यात? 0. 8 पंचे उत्तर एक हिस्सा 405. तू 405 लिहून घ्यायचे दोघांकडे. एक हिस्सा किती आला आणि खाली गुणोत्तर 5/3 आलं का? कर गुणाकार. 5 5 2, 5 0 0 आणि 2 2. 5 चौक पहिला घेईन 2025 आणि दुसरा 3 5 1. 3 0 0 आणि 1 1. 3 चौक
आणि दुसरा घेईन 1215. पहिला घेईन 2025 आणि दुसरा घेईन 1215. आलं तर 45 ज्याचा आला असेल तो चुकला, कारण भागाकार करताना एक एक संख्येला भाग द्यावा लागतो. भागाकाराचे 2 लेक्चर पडले, येत नसेल तर बोंब पाड्याची तडी है ना. नेक्स्ट गणित क्रमांक 5 का? हा, गणित क्रमांक 5. दोन 2000 ला 2s 3s 5 मध्ये विभागा. आता संख्या किती झाल्या रे? मग आपण शिकले ना, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वस्तूंची तुलना म्हणजे गुणोत्तर. 2000 भागेला गुणोत्तरांची बेरीज. शाबास, व्हेरी गुड. 0 0 कट. अबे 0 गेला, झालं. एक हिस्सा 200. टाक गुणोत्तर पटापट, टाक प्रत्येकच्या खाली 200. शाबास. बरोबर आहे ना. 200 त्रिक 600. आता 200 दुनी 400 लिहू ना. मग काय गुणाकार करते तो आता तरी? झालं गणित. ए घेईन 400, बी घेईन 600 आणि सी घेईन. झालं. सोपं झालं. सोपं झालं का? हे पाय, 2000 भागेले तिन्ही गुणोत्तरांची बेरीज 10. 10चा 0 गेला, 0 गेला. एक हिस्सा. मग आता हिस्से किती द्यायचे? 3. मग 200 3 वेळा लिहून घ्यायचा. लिहिला. त्याच्या खाली गुणोत्तर 2s 3s 5. आता हे बी गुणाकार करायची गरज आहे का रे? 200च्या 2 नोटा, 400 3 नोटा, 600 5 नोटा. सर मी ना जर हे 5 3 2 असं लिहिलं तर त्या कानपड्या पुढील मी सिक्वेन्स न झाला पाहिजे. सिक्वेन्स काय म्हणतोय? 2s 3s 5. मी पहिले 5 लिहिला तर असं कसं काय चालेल? तुला सिक्वेन्स न विचारलाय, सिक्वेन्स न ऑप्शन मध्ये उत्तर येईल. 400 600 1000 असं ऑप्शन येईल. दुसरं ऑप्शन असं बी येईल 600 400 1000. आणि तिसरं ऑप्शन असं बी येईल 1000 600 400. मग तू काय बी उत्तर दे, चालेल का? सिक्वेन्स पहिले काय आहे? 2. तर तुला पहिले 2चं उत्तर देणं पडेल. मग 3, मग 3चं उत्तर. 5, मग 5चं उत्तर. समजतंय? गुणोत्तरामध्ये सिक्वेन्स महत्वाचा आहे. आपल्याला पटीन ते करू शकत नाही. तू म्हणशील नाही तर मग मी 5 3 2 असं घेतो सर, तसं चालणार नाही. हे उत्तर सगळ्यांचं आलं. नेक्स्ट कठीण करू का रे? थोडं कठीण करू का? हा, नाही म्हणतंय कोणतरी. चला, सात 7200 ला 7s 8s 9 मध्ये विभागा. भारी सेट केलंय. कोण केलंय आज? असं रोज करतो भाऊ. आता उद्या माझ्या नंतर जो लेक्चरला येईल तो वरती रूम मध्ये आराम करील. याचं नाही त्यांनी लेक्चरले. मग मी जर 7:30 बी आला तर तुम्हाला याचाच आहे. मी उद्या 7:30 येईन. कोण आहे वगतदार जो हा बोलला? पेन खाली पडलाय. येत नाही 24चा पाडा. 4चा मग 4 सक 24 भागाकार येत नाही. दे 4 भाग वरती बी. 7ले ते पहिले भागाकार येत नाही का? हा, हाव का नाही? हा मग दे ना. 4 1 4 1.
किती उरले 3, 4 8 32, 0 0. हा 6 आलाय ना, 6 भाग द्या आता. 6 1 शाबास. टाका आता 300 300 300. शाबास, व्हेरी गुड. 7200 भागिले पेन उचल. 7200 बंद जरी असला तरी उचल ना, भागिले 24. आता हे बेरीज आली पाहिजे. 7 आणि 8 15, 15 9 24 आली बेरीज कामात. शिकेले आपण बेरीज. हा 7200 भागिले 24. 24 चा पाळा येता शिंत एकदम चांगलं. 24 1 24, 24 3 72. नाही येता शिंत 6 न दे. 6 चोक 6 1 6 2 0 0, 4 1 4 3 0 0. हे आता एवढी आम्हाला का बरं 24 चा पाडा येत नाही म्हणून. 300 एक हिस्सा. हिस्से किती द्यायचे टाक. 300 300 300 गुणिले 7 8 9 बोंपाळ. 7 0 0, 7 1 21 2100, 8 0 0, 8 3 1 घेईन 2100, बी घेईन 2400 आणि 2700 घेईन सी. आलं. पुढचं गणित. गणित क्रमांक 7. 7000 ला 7000 ला 7 2 5 मध्ये विभागा. 7 2 5 मध्ये विभागा. फटकन उत्तर आलं पाहिजे एकदम आता झटकन. गुणोत्तरांची बेरीज 14. 7000 भागिले 14, 14 5 70, 0 0 एक हिस्सा 500 500 500 500, 3500 1000 2500, 3500 1000 2500. गणित क्रमांक 8. उत्तर आलं ना भाऊ? आलं ना? नाही आलं तर घरी सोडा. 8वं गणित. गणित क्रमांक 8. 3000 रुपये. 3000 रुपये ए बी सी डी यांना. 3000 रुपये ए बी सी डी यांना दोनास, तीनास, पाचास, 10, दोनास, तीनास, पाचास, 10 या गुणोत्तरात विभागा. 3000 रुपये ए बी सी डी यांना दोनास, तीनास, पाचास, 10 या गुणोत्तरात विभागा. दोन आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 10 20, 3000 भागिले 20, 0 0 कट, 300 भागिले 2 150, एक हिस्सा 150. वाट पटापट आता. 150 2, 150 3, 150 5, 150 10, शेवटच्याले 1500.
शेवटच्याले सी वाल्याले 750, बी ला 450 आणि याला 300 आलं. करून दिले 50, 350 दिले, कंपनी तोट्यात. नेक्स्ट 14,400 रुपये, 14,400 रुपये ए बी सी ला 4 5 9 मध्य विभाग. 14,400 रुपये ए बी सी ला 4 5 9 मध्ये विभागा. लिहू न पटकन, टाइमपास करते रिकामी, विचार करते मग लिहिते. भाई लिहिते जे बारे लोक गणित सोडायचं बसले आणि आपण बोटच मोजताय अजून. गणित क्रमांक उत्तर आले 3200, 4000. मग तर काय करता माहिती का, एवढं येऊन काय म्हणता बी चा हिस्सा सांगा. मग आपण फक्त बी च उत्तर द्यायचं. सी चा हिस्सा सांगा, आपण फक्त सी च उत्तर द्यायचं. डी चा हिस्सा सांगा, डी नाही आहे ना, मग कसं काय सांगू. गणित क्रमांक 10 म्हणजे शेवटचं आपलं. 50 रुपये, 50 500 करा, जाऊ द्या 50 कमी आहे का वाटेल मजा. 500 रुपये 7 8 10, 7 8 10 या प्रमाणात विभाग.